सर्व दर्शक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत। विशेषतः सावंतवाडीचे माननीय डॉक्टर बोर्डे सर आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांचं हार्दिक स्वागत, आभार आणि अभिनंदन। कारण कोरोनामुळे जग ठप्प आहे, भारत ठप्प आहे, स्वाभाविकपणे महाराष्ट्र देखील ठप्प आहे। पण प्रबोधन हे अविरतपणे आणि अखंडपणे चालू राहिलं पाहिजे हा ध्यास घेऊन डॉक्टर बोर्डे सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन समन्वय समितीच्या माध्यमातून या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। मान्यवर वक्ते आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे विषय या व्याख्यानमालेमध्ये चर्चिले जाणार आहेत। आजच्या या व्याख्यानमालेतील आजचा विषय आहे संत तुकाराम महाराज आणि क्रांतिकारक कार्य। संत तुकाराम महाराज हे क्रांतिकारक संत होते। आता मध्ययुगीन काळातील संतांचं कार्यच क्रांतिकारक आहे, कारण संत हे विठ्ठलाला दैवत मानणारे होते। आराध्य दैवत विठ्ठल होता। विठ्ठलाचं नामस्मरण आणि त्यासाठी कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही, यज्ञयागाची गरज नाही। यज्ञयागाला कर्मकांडाला वारकरी संतांनी विरोध केला होता। आणि संतांचं दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वारकरी संत हे वेदप्रामाण्य नाकारणारे होते। जे संत नामदेव असतील, संत चोखा महाराज असतील, संत सावता महाराज असतील, संत सेना महाराज, संत कबीर, संत रोहिदास आणि संत तुकाराम महाराज, या सर्व संतांनी वेदप्रामाण्य नाकारलं। या सर्व संतांनी समतेचा आग्रह धरला। सर्व संतांनी महिलांच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरला। अर्थात आधुनिक युगातील ज्या स्वातंत्र्याच्या संकल्पना आहेत त्या मध्ययुगीन काळामध्ये इतक्या प्रगल्भ नसतील। कारण वारकरी संप्रदायाची समता ही आध्यात्मिक पातळीवरची समता होती, व्यावहारिक पातळीच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती। आणि त्या काळातील जर का त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं तर ते कार्य क्रांतिकारकच कार्य आहे। किंबहुना अनेक अभ्यासक असं सांगतात की आधुनिक युगातील जी समतेची चळवळ आहे, जी स्वातंत्र्याची चळवळ आहे, या सर्व चळवळी ज्या होत्या आधुनिक काळातील ज्या काही क्रांतिकारक कार्य याचा पाया मध्ययुगीन काळामध्ये वारकरी संतांनी घातला। म्हणजे रामदेव यादवांच्या जे काही वर्णवर्चस्वादी राज्य होतं हेमाद्रीच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं, त्याला सुद्धा त्या काळी संतांनी विरोध केलेला आहे। म्हणून आधुनिक काळामध्ये ज्या काही आपण आधुनिक काळामध्ये फुले, शाहू, आंबेडकर हे आधुनिक काळातील महापुरुष आहेत, तर त्या आधुनिक काळातील महापुरुषांच्या क्रांतीचा पाया हा मध्ययुगीन काळातील वारकरी संतांनी घातलेला होता। आणि त्यातील महत्त्वपूर्ण संत म्हणजे संत तुकाराम महाराज। संत तुकाराम महाराज यांचा जन्म साधारणतः इसवी सन 1608ला पुणे जिल्ह्यातील इंद्राणीच्या काठावरती असलेल्या देहू गावामध्ये झाला। संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव तुकाराम वल्लभा मोरे तथा आंबिले हे त्यांचं नाव। आणि त्यांचं घराणं हे शेतकरी कुटुंब। संत तुकाराम महाराज स्वतःच म्हणतात, बरे झालो देवा कुणबी केलो अन्यथा दंभेच्या असतो मेलो। कुणब्याच्या घरी कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो। म्हणजे याचा अर्थ मी जर का भटपुरोहितांच्या घरी जन्माला आलो असतो, ब्राह्मणांच्या घरी जन्माला आलो असतो तर अहंकाराने दंभ अहंकाराने माथलो असतो। म्हणून देवा विठ्ठलाला ते म्हणतात, बरे झालो देवा कुणबी केलो नाहीतर दंभेच असतो मेलो, दंभ अहंकाराने मी माथलो असतो। आणि त्या काळामध्ये शूद्र अतिशूद्रांचा कसा छळ केला जात होता, त्यांचे कसे हक्काधिकार नाकारले जात होते। त्यांना ज्ञानाचा अधिकार नव्हता, धनसंचयाचा अधिकार नव्हता, नेतृत्व करण्याचा अधिकार नव्हता, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता। म्हणजे अगदी तुकाराम महाराजांच्या सुद्धा गाथा लेखनावरती बंदी घातली, त्यांची गाथा इंद्राणीमध्ये बुडवली। तुकाराम वल्लभा मोरे एक शेतकरी कुटुंबातील, त्यांची सुद्धा गाथा इंद्राणीमध्ये बुडवली। म्हणजे शूद्र अतिशूद्रांचं जीवन त्या काळामध्ये अत्यंत असह्य होतं, त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, हे त्यातून स्पष्ट होतं। म्हणून तुकाराम महाराज अत्यंत अभिमानाने स्वाभिमानाने सांगतात की कुणब्याच्या घरी जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो। संत तुकाराम महाराजांचं जे घराणं आहे हे पारंपरिक वारकरी घराणं, त्यांच्या पिढ्यानपिढ्या मागच्या काही 11व्या 12व्या 13व्या शतकापासून ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते। विठ्ठलाचं नामस्मरण करायचं,
लोकांना मदत करायची. आणि तुकाराम महाराजांचं घराणं हे त्यांच्याकडे महाजनकीचे अधिकार होते. त्या काळातील मध्ययुगीन काळातील अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचं पद. म्हणजे ज्या पद्धतीनं आज बँकांना अधिकार असतात तसे काही अधिकार त्यांच्या घराण्यातील पूर्वसुरींना असावेत. आणि सावकार घराणं होतं, त्यांची मोठी सावकारकी होती. आणि स्वाभाविकपणे संत तुकाराम महाराजांना जो वारसा लाभला तो त्यांच्याकडे पारंपरिक एक दुकान होतं, व्यापार होता त्यांचा. कोकणातील मीठ खरेदी करायचं, कोकणामध्ये ज्या काही वस्तू मिळतात त्या खरेदी करायच्या आणि त्या देशावरती म्हणजे घाटावरती आणायच्या, देहूला आणायच्या. आणि देहू या ठिकाणी जो पठारावरती माल मिळतो, दख्खन पठारावरती ज्वारी असेल, बाजरी असेल, मिरची असेल, या सगळ्या मालाची खरेदी करायची आणि तो कोकणामध्ये नेऊन विकायचा. पनवेल या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा व्यापार होता. म्हणजे ते शेतीबरोबरच त्या काळातील जे काही व्यापार होता त्या व्यापार उद्योगामध्ये देखील होते, सावकार घराणं होतं. आता तुकाराम महाराजांनी जे क्रांतिकारक कार्य केलं ते प्रथमतः त्यांनी सावकारकीला विरोध केला. ते त्यांच्या भावाला म्हणाले की ते ज्यावेळी भामनाथाच्या डोंगरावरती जात असत, आता आपण त्याला तपश्चर्या म्हणतो, कोणी नामस्मरण म्हणतं, पण ते एकांतामध्ये जाऊन चिंतन करत होते, एकांतामध्ये जाऊन काही लेखन करत होते, काही अभंग रचना करत होते, समाजाचं चिंतन करत होते. आणि प्रतिकूल परिस्थितीला ह्या अन्याय, अत्याचार, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड याला कसं तोंड देता येईल याबद्दलची व्यूहरचना तुकाराम महाराज एकांतामध्ये जाऊन करत होते. कारण त्यांच्या आयुष्यातील कार्य जर का पाहिलं तर एकांतामध्ये जाऊन ते समाजचिंतन करत होते. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या विरुद्ध कसं लढायचं याबाबतची व्यूहरचना अभंग लेखनातून संत तुकाराम महाराज करत होते, हे त्यातून स्पष्ट होतं. पहिला क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे पारंपरिक सावकारकीचा त्यांनी त्याग केला. भावाला ते म्हणाले, करोनी या भाग निश्चित आणि त्यातील एक भाग बुडविला उदकात. म्हणजे इंद्राणीमध्ये स्वतःची कर्जखतं बुडवली. म्हणजे उपेक्षित, वंचित, सर्वसामान्य लोकांच्या बाजूने संत तुकाराम महाराज उभे राहतात, म्हणजे आधार देतात. इथल्या पिचलेल्या, दबलेल्या, वंचित लोकांच्या बाजूने संत तुकाराम महाराज उभे राहतात आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ते प्रवेश करतात. त्या काळामध्ये ज्ञानक्षेत्रामध्ये बहुजन समाजाला संधी नव्हती. ब्राह्मणेतरांनी शिकायचं नाही, शिकलं तर धर्म बुडतो. धर्माचं काम काय तर फक्त ब्राह्मणांनी शिकायचं. रामराज्यामध्ये देखील शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. एका शंभुकाने अध्ययन केलं जंगलामध्ये जाऊन, म्हणून रामाने त्याचा शिरच्छेद केला. कारण शूद्र शिकला तर ब्राह्मण मृत्युमुखी पडतो आणि एका ब्राह्मणाच्या मुलाचा मृत्यू झाला त्याला कारण शंभुक आहे. अशा पद्धतीची धर्मश्रद्धा त्या काळामध्ये होती आणि म्हणून राम त्या शंभुकाची हत्या करतो आणि त्या शंभुकाची हत्या झाल्यानंतर तो ब्राह्मणाचा पुत्र जिवंत होतो. म्हणजे हे रामराज्य. म्हणजे रामराज्यात शूद्र शिकला तर अधर्म, असे परंपरा होती. आता मध्ययुगीन काळामध्ये देखील बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. छत्रपती संभाजीराजांनी अध्ययन केलं, संस्कृतवरती प्रभुत्व मिळवलं म्हणून त्यांची स्मृतिग्रंथानुसार हलाहल करून हत्या केली. स्मृतिग्रंथ धर्मशास्त्र असं सांगतं की शूद्रांनी जर का संस्कृत वाचलं तर त्याची जीभ कापावी, संस्कृत ऐकलं कानाशी ओतावं, संस्कृतकडे पाहिलं तर डोळे काढावेत आणि संस्कृतमध्ये लेखन केलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करावेत. संभाजीराजांनी संस्कृत वाचलं होतं, पाहिलं होतं, ऐकलं होतं, म्हणून संभाजीराजांची निर्दयपणे औरंगजेबामार्फत हत्या करण्यात आली. प्रतापसिंह महाराज जे छत्रपती शिवाजीराजांचे सातारच्या गादीचे वारसदार होते, त्यांच्या शिक्षणावरती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बंदी घातली होती. चोरून शिकवतील म्हणून गुप्तहेर नेमले होते. मग प्रतापसिंह महाराजांच्या मातोश्री अपरात्री उठायच्या आणि चोरून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना शिकवायच्या. छत्रपतींची अवस्था सामान्य लोकांचं काय असेल तुम्ही कल्पना करा. अत्यंत कठीण काळ होता. आणि अशा मध्ययुगीन काळामध्ये संत तुकाराम महाराज ज्ञानक्षेत्रामध्ये प्रवेश करतात, अध्ययन करतात, वेगळे ग्रंथ वाचतात. आता संत तुकाराम महाराजांचा अशा अनेक अभंग आहेत की त्यांचा संघर्ष थेट ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणाले, वेदाचा तो अर्थ आम्हासीचं ठावा, इराणी वाहवा भार माती. त्यावेळेस म्हटलं जात होतं की वेदाध्ययन करणं हे फक्त ब्राह्मणांचंच कार्य आहे, इतरांनी वेद अध्ययन करू नये. तर अशा पार्श्वभूमीवरती मोठ्या अभिमानाने निर्भीडपणे संत तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीचं ठावा, इराणी वाहवा भार माती. वेद काय माझ्याकडून शिकून जावा,
तुम्ही फक्त कसे आहात, ज्या पद्धतीनं गाढव फक्त ओझं वाहतं. पाठांतर म्हणजे ज्ञान नव्हे, पाठांतर म्हणजे विद्वत्ता नव्हे. अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. तुकाराम महाराज म्हणाले, पाठांतर करणं हे विद्वत्ता नव्हे, पाठांतर करणं म्हणजे सृजनशीलता नव्हे. आणि एखाद्या व्यक्तीचे खूप मंत्रपाठ आहेत, श्लोक पाठ आहेत, म्हणजे तो खूप विद्वान आहे, खूप चिंतनशील आहे, विचारवंत आहे, असा गैरसमज करून घेऊ नये, असं देखील तुकाराम महाराज म्हणाले. आणि त्यावेळी तुकाराम महाराजांनी अमागरीधन शब्दांचीच रत्ने शब्दाशस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका. ज्ञान ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती, शब्द ही संपत्ती, नॉलेज इज पॉवर. जे संत तुकाराम महाराजांनी ज्ञानाचं महत्त्व त्या काळामध्ये ओळखलं. म्हणून वेदाचा तो अर्थामासी चठावा इराणी व्हावा भार माती, तुका तरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. वेद काय आहेत माझ्याकडून शिकून जावा. तुकाराम महाराज म्हणाले, वेद काय आहेत माझ्याकडून शिकून जावा. वेदाचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. वेद अध्ययन करणं ही तुमची फक्त मक्तेदारी नव्हे. म्हणजे यातून त्यांनी जनमानसाला, सामान्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शूद्रातिशूद्रांना आत्मविश्वास निर्माण केला संत तुकाराम महाराजांनी. वेद माझ्याकडून शिकून जावा म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज हे स्वाभिमानी होते. आत्मविश्वासाने ठामपणे सांगतात की ज्ञानाचा अधिकार फक्त तुम्हालाच असं नव्हे, तर ज्ञान अर्जन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, जनमानसाला आहे. म्हणून हा अधिकार संत तुकाराम महाराजांनी सर्वांना दिला. म्हणूनच बहिणाबाई शिवूरकर, संत बहिणाबाई शिवूरकर, जे मराठवाड्यातील कन्नड आणि वैजापूर परिसरामध्ये गाव आहे, त्या गावातून संत बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या सहज सोप्या वाणीमुळे प्रभावित झाल्या. शूद्रातिशूद्रांना म्हणजे महिलांना सुद्धा जो अधिकार देण्याचा आग्रह तुकाराम महाराज धरतात, त्यामुळे संत बहिणाबाई शिवूरकर संत तुकाराम महाराजांच्या भेटण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार देऊळ आलेले आहेत. त्यावर तिथल्या मंबाजी भट आणि रामेश्वर भटांनी संत बहिणाबाई शिवूरकरांचा कसा छळ केला हे आपल्याला संत बहिणाबाई शिवूरकरांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मध्ययुगीन काळामध्ये ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा ज्ञानाचा अधिकार नव्हता, वेदाध्ययन करण्याचा अधिकार नव्हता, ग्रंथरचना करण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार सर्व वर्णातील स्त्रियांना मिळावा, शूद्रातिशूद्रांना मिळावा, याचा आग्रह संत तुकाराम महाराज धरत होते. आणि म्हणून तुकाराम महाराज हे वेदप्रमाणे नाकारणारे होते. कारण वेदप्रमाणे काय सांगतं की विषमता, वर्णव्यवस्था, वर्णव्यवस्थेचा आणि विषमतेचा वेदप्रामाण्य समर्थन करतं. वेदप्रामाण्य म्हणजे तेच आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या ब्राह्मणांचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून झालेला आहे. असा जन्म जगात कोणाचाही झालेला नाही. हे शरीरशास्त्राला धरून नाही, निसर्गाला धरून नाही. तरी देखील असं का लिहिलं वेदामध्ये, तर मोठ्या समुदायाला तुच्छ लेखणं, मोठ्या समुदायाला गुलाम बनवणं आणि ज्ञानाची मक्तेदारी फक्त एकाच विशिष्ट वर्गाकडे म्हणजे ब्राह्मणी वर्गाकडे यावी, यासाठी वेदामध्ये लिहिलं. म्हणून संत हे वेदप्रमाणे नाकारतात, वर्णव्यवस्थेला विरोध करतात. तुकाराम महाराज म्हणाले, या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती वलती नारी नर, भेदाभेद भ्रम अमंगळ. मुंगी आणि राव आम्हा सरकाचं जीव, सोने आणि माती आम्हा समाने चित्ती, सर्वांची एकची विन तेथे कैसे भिन्नाभिन्न. भेदभाव बाळगणं चुकीचं आहे. तुकाराम महाराज म्हणाले, सर्वांची एकची विन तेथे कैसे भिन्नाभिन्न. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात की सर्व माणसं समान आहेत. सर्वांची एकची विन तेथे कैसे भिन्नाभिन्न. सर्वांना दोनच पाय आहेत, दोन हात आहेत, दोन डोळे आहेत, दोन कान आहेत, सर्वांना एकच डोकं आहे, सर्वांचं रक्त लाल आहे. का जगामध्ये कोणाचं पिवळं, कोणाचं निळं, कोणाचं हिरवं, कोणाचं भगवं असं आहे का? नाही. जगात कोठे जरी गेला तर श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो. तुम्ही टोंड्रा प्रदेशात जावा, अंटार्क्टिकामध्ये जावा, विषुववृत्तावरती जावा, अमेरिकेमध्ये जावा, इंग्लंडमध्ये जावा, जपानमध्ये जावा, कुठेही जावा जगात. अगदी चंद्रावरती मानव गेला तरी सुद्धा जाताना ऑक्सिजनच घेऊन गेला. अंतराळी यात्री जातात ते ऑक्सिजनच घेऊन जातात. समुद्राच्या तळाशी जाणारे खलाशी पाणबुडीतून ऑक्सिजनच घेऊन जातात. कोणी कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन श्वसन करत नाही, श्वसनासाठी वापरत नाहीत. श्वसनासाठी
अत्यंत महत्त्वाचा वायू म्हणजे ऑक्सिजन. जगात कुठे जरी गेला तर सर्वांना ऑक्सिजनच लागतो. या जातीला त्या धर्माला नायट्रोजन, त्या धर्माला कार्बन डायऑक्साईड असं नाही. म्हणून तुकाराम महाराज हे अत्यंत निसर्गाला धरून म्हणतात की सर्वांची एकच विन, ते कैसे भिन्ना भिन्न, भेदभाव बाळगणं चुकीचं आहे असं संत तुकाराम महाराज म्हणाले. म्हणजे विषमतेच्या विरुद्ध कडाडून हल्ला केला तुकाराम महाराजांनी. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की वारकरी संप्रदायाने विषमतेवरती कडाडून हल्ला केला. समतेचा पुरस्कार त्यांनी केला. आपण सर्वजण एक आहोत, भेदभाव बाळगणं चुकीचं आहे. म्हणून तुकाराम महाराज गावगाड्यातील मातंग असतील, आताचे बौद्ध असतील, तत्कालीन महार, सुतार असतील, कुंभार असतील, लोहार असतील, या सामान्यांच्या बाजूनी संत तुकाराम महाराज उभे राहिले. या वर्णव्यवस्थेमुळं गावगाड्यातील शूद्रातिशूद्रांचा कसं छळ झाला, कसे हाल झाले आणि त्यांच्या प्रतिभा कशा नष्ट करण्यात आल्या हे तुकाराम महाराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. म्हणून संत तुकाराम महाराज ह्या जनमानसाचा कैवार घेऊन उभे राहिले आणि त्यांनी विषमतेला कडाडून विरोध केला. व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला आणि ते म्हणाले, यारे यारे लहान थोर. कोण या? लहान या, थोर या. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. कुठल्याही जातीचा व्यक्ती असू द्या, ते सगळेजण या. नारी आणि नर या. नारी म्हणजे नर, नर आणि नारी म्हणजे लिंगभेदाच्या पलीकडे तुकाराम महाराज गेलेले आहेत. लिंगभेद तुकाराम महाराजांना मान्य नाही. ते स्त्री पुरुष विषमता या माध्यमातून स्त्रियांचं जे दमन केलेलं आहे ते देखील तुकाराम महाराजांना मान्य नाही. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की ज्यांच्या कुळामध्ये मुलीचा जन्म होतो असे जे सात्विक, म्हणजे तुकाराम महाराज स्पष्टपणे मुलींच्या जन्माचं स्वागत करतात. पराविया नारी रखुमाई समान, पर स्त्री रखुमाई समान आहे असं संत तुकाराम महाराज म्हणून स्त्रियांचा आदर करतात, स्त्रियांचा सन्मान करतात. नारी आणि नर असा भेदभाव तुकाराम महाराज करत नाहीत. म्हणजे तुकाराम महाराजांना लिंगभेदाच्या माध्यमातून जे दमन केलं जातं, जे आपल्याकडे आज देखील स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, स्त्री म्हणजे दुबळे आहे, स्त्री म्हणजे परावलंबी आहे, निकष फक्त स्त्रियांनाच असले पाहिजेत, बंधन स्त्रियांनाच आपल्याकडे आज देखील आहेत. आज देखील आपल्याकडे अनेक समाज घटक असे आहेत की स्वाभिमानाने सांगतात आमच्या घरातील स्त्रिया घराच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत. आता स्त्रिया आमच्या घराच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत याचा अर्थ तुम्ही खूप पुढारलेले आहात, सुसंस्कृत आहात असं नव्हे. म्हणजे स्त्रियांवरती किती निर्बंध आहेत, स्त्रियांचं कसं दमन केलं जातंय हा त्याचा अर्थ आहे. म्हणून या पार्श्वभूमीवरती संत तुकाराम महाराज का क्रांतिकारक आहेत, जो संयोजकांनी विषय दिलेला आहे की क्रांतिकारक संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज हे जसा सामाजिक भेदभाव नाकारतात तसाच स्त्री पुरुष हा भेदभाव सुद्धा संत तुकाराम महाराज नाकारतात. पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा हक्काधिकार असले पाहिजेत, त्यांना सुद्धा मन आहे, त्यांना सुद्धा भावना आहेत, त्यांना सुद्धा फुलायचे. आणि म्हणून संत बहिणाबाई सिऊरकर तुकाराम महाराजांच्या विचाराच्या ओढीनं देहूला आलेल्या आहेत आणि त्या संत तुकाराम महाराजांना आपले गुरु म्हणतात. अर्थात संत तुकाराम महाराजांना गुरुशिष्य परंपरा मान्य नाही. आज देखील आपल्याकडे आपण म्हणतो हे माझे गुरु आहेत, हा मार्गदर्शक, शिक्षक, प्रेरणास्थान म्हणून ठीक आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात एक करीती गुरु गुरु, बहुता भारू शिष्यांचा, पूस नाही पायेचार, माणसे परी कुत्रीती. जे गुरु गुरु म्हणून मिरवतात, गुरु होण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. गुरु तो सकळाशी ब्राह्मण, जरी झाला क्रियाहीन. असं रामदासी संप्रदायामध्ये म्हटलं जातं की गुरु हा ब्राह्मणच असला पाहिजे, म्हणजे पुरुष असला पाहिजे, तोही ब्राह्मण पुरुष असला पाहिजे. इतरांना कोणालाही गुरु, मार्गदर्शक, शिक्षक होण्याचा अधिकार नाही असं रामदासी संप्रदाय सांगतो. रामदासी संप्रदायाच्या समकाळामध्ये तुकाराम महाराज ते मानतात एक करीती गुरु गुरु, बहुता भारू शिष्यांचा, पूस नाही पायचार, माणसे परी कुत्रीती. जे गुरु गुरु म्हणून मिरवतात, गुरु होण्याचा अधिकार फक्त आमच्याकडे असं मानतात, अशा लोकांना तुकाराम महाराज म्हणतात हे जरी माणसासारखे दिसत असले, चार पाय नसले, शिपटी जरी दिसत नसली, तर ही कुत्री आहे, ती कुत्री. म्हणजे किती परखड आहे तुकाराम महाराज, किती क्रांतिकारक आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांची भाषा ही अत्यंत क्रांतिकारक भाषा आहे. त्यांची भाषा, त्यांचे अभंग हे या
मराठी भाषेचं वैभव आहे. मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावरती नेण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलं, संत चक्रधरांचा लीळाचरित्र असेल, संत नामदेवांची अभंगगाथा असेल, किंवा आधुनिक काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचं वाङ्मय, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं वाङ्मय, किंवा भालचंद्र नेमाडे यांचं वाङ्मय, हे सगळं वाङ्मय हे जनमानसाच्या मराठीचा कैवार घेणारं. आणि तुकाराम महाराजांची मराठी जनमानसाची मराठी, लोकांची मराठी. आपल्याकडे पुणेरी मराठी म्हणजे शुद्ध मराठी, पुणेरी भाषा म्हणजे प्रमाणभूत भाषा, ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. प्रत्येक भाषेला अनेक कंगोरे असतात. जसं इंग्लिशमध्ये ब्रिटिश इंग्लिश, अमेरिकन इंग्लिश, इंडियन इंग्लिश, तसं मराठीला सुद्धा खानदेशातली मराठी, विदर्भातली मराठी, मराठवाड्यातली मराठी, सोलापूरची मराठी, कोल्हापूरची मराठी, खानदेश आपल्या कोकणातील मराठी, नगरी मराठी, असे भाषेचे अनेक कंगोरे आहेत. तसं संत तुकाराम महाराजांची मराठी ही जनमानसाची मराठी आहे. आणि मराठी या भाषेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, दारिद्र्य यावरती कडाडून हल्ला केलेला आहे. भीक मागणं तुकाराम महाराजांना मान्य नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात, भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. भीक मागून जगता लाज कशी वाटत नाही तुम्हाला, कष्ट करा, प्रयत्न करा. तुकाराम महाराजांनी दारिद्र्याचं उदात्तीकरण कधी केलं नाही. तुकाराम महाराजांनी तुम्ही श्रीमंत व्हा, तुम्ही सदन असा, चांगलं जीवन जगा, पण कसं जगा? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, पैसा कमवा. तुम्ही दरिद्र राहा, गरीब राहा असा आग्रह तुकाराम महाराज धरत नाहीत. बऱ्याच वेळा वारकरी संतांची खिल्ली उडवली जाते. संत म्हणजे गबाळे, संत म्हणजे टाळ कुटणारे, मृदंग बडवणारे, अशी खिल्ली असा अवमूल्यन संतांच्या जीवनचरित्राचं करण्यात आलेलं आहे, विडंबन करण्यात आलेलं आहे. पण संत हे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे होते, प्रतिगाम्यांच्या विरुद्ध लढणारे संत होते. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणाले, जोडोनी आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करा, पैसा कमवा, पण कसा कमवा? उत्तम व्यवहार करून पैसा कमवा. 2 नंबरचे धंदे लुटून लोकांना फसवून पैसा कमवू नका. जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करून पैसा कमवा, पण पैशाचा विनियोग कसा करा? शांतपणे करा, विचारपूर्वक करा. आपल्याकडे अनेक लोक पैसा कमवतात, पण प्रचंड उधळपट्टी. लग्न आलं की 20-20 लाख रुपये, 50-50 लाख रुपये, 1-1 कोटी रुपये खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. लग्नाला 10-20 लाख, 20-25 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा उद्योग व्यवसायासाठी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी वापरला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळामधली लग्न ही कायम चालू राहिली पाहिजे, त्या मताचा मी आहे. लॉकडाऊनच्या काळातली लग्न किती श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, 50 लोकांमध्ये लग्न, ही परंपरा. कोरोनापासून काय शिकलं पाहिजे लॉकडाऊनपासून? की विवाहासाठी 10-20 लाख रुपये, 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा मुलामुलींच्या शिक्षणाला खर्च करा, उद्योग व्यवसायाला खर्च करा, विधायक कार्याला खर्च करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनी यादन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम प्रकारे व्यवहार करा, विधायक व्यवहार करा, चांगला व्यवहार करा, सुसंस्कृत व्यवहार करा. आणि पैसा कसा वापरा? विचार करून. उत्तम व्यवहारे जोडोनी यादन उत्तम व्यवहारे उदास विचारे. उदास म्हणजे चिंतनशील, शांत डोक्याने. उदास विचारे वेच करी. कसा वापरा, कसा विनियोग करा? विचारपूर्वक पैशाचा खर्च करा. म्हणजे तुकाराम महाराज हे इकॉनॉमिस्ट आहेत. जसे ते भाषातज्ञ आहेत, भाषाप्रभू आहेत, तसेच ते अर्थतज्ञ आहेत. ते महान क्रांतिकारक आहेत. भिक्षापत्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे भीक मागून जगता. आणि भीक मागणारा वर्ग कोणता होता? भिक्षेकरी वर्ग स्वाभाविकपणे ब्राह्मण वर्ग होता. आणि म्हणून त्यांना तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आईत खाऊ तुम्ही, दुसऱ्याच्या श्रमावरती जगता. तुम्ही कष्ट करा, श्रम करा. श्रमकऱ्यांच्या बाजूने तुकाराम महाराज उभे आहेत. म्हणून संत तुकाराम महाराज क्रांतिकारक आहेत. ते काय भिक्षेवाल्याच्या आणि झुळीवाल्यांच्या बाजूने उभे नाही तुकाराम महाराज. तुकाराम महाराज हे या भिक्षेकऱ्यांच्या, आईतखाऊ लोकांच्या, मैंद लोकांच्या
विरोधात उभे आहेत आणि ते जनमानसाचा कैवार घेतात, म्हणून तुकाराम महाराज क्रांतिकारक आहेत, महान आहेत. त्यांचा परिवार हा देहूतील सदन आहे, शेतीवाडी आहे, दुकान आहे, पण ते लोकांना मदत करतात. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे सदन परिवार असेल, सगळे प्रश्न सुटलेले असतील, तर कशाला भानगडीत पडायचं, आपल्याला काय करायचं, आपलं घर भलं, आपण भलं, आपला संसार भला, आपली संपत्ती भली, आपली प्रॉपर्टी भली, अशा पद्धतीची असुरक्षिततेची भावना, इन्सेक्युअर भावना समाजामध्ये प्रामुख्याने असते. पण सर्व बाबी अनुकूल असताना देखील तुकाराम महाराज हे ह्या सनातन्यांच्या विरुद्ध लढतात, अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढतात. तुकाराम महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, त्यांचा विश्वास कर्तृत्वावर आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जगात काही अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता, रंक असाल तर राजा होऊ शकता, अज्ञानी असाल तर सज्ञानी होऊ शकता. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता, तुकाराम महाराज म्हणतात, याच जन्मात. म्हणजे तुकाराम महाराजांनी पूर्वजन्म नाकारला, पुनर्जन्म नाकारला, आत्मा नाकारला, स्वर्ग नाकारला. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जगात काही अशक्य नाही. तुम्ही गरीब आहात ना, श्रीमंत होऊ शकता, रंक आहात ना, राजा होऊ शकता, अज्ञानी आहात ना, सज्ञान होऊ शकता. मग काय करा, प्रयत्न करा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास म्हणजे प्रयत्न. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, अपयशानं खचून जाऊ नका. आत्मविश्वास संत तुकाराम महाराजांनी जनमानसामध्ये निर्माण केला. आणि वैदिक परंपरा, ब्राह्मणी परंपरा काय सांगते आहे त्या काळामध्ये, की तुम्ही गरीब का, पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही गरीब. मग श्रीमंत होण्यासाठी काय करा, शांती करा, यज्ञ करा, नारायण नागबळी करा, शांती करा, काशी करा. हे सुद्धा तुकाराम महाराज नाकारतात. तुम्ही या जन्मामध्ये क्रांती करू शकता, परिवर्तन करू शकता. नित्य काही नाही, अनित्यतावाद, जो बुद्धाचा अनित्यतावाद आहे, जो बुद्धाचा प्रतीत समुत्पाद आहे, जो बुद्धाचा अष्टांगिक मार्ग आहे, 4 आर्य सत्य येते, की जीवन हे दुःखमय आहे, त्याचं कारण अज्ञान आहे, पण यावरती उपाय आहे. हे देखील बुद्धांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज तेच सांगतात, असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही प्रयत्न करत राहावा, जगात काय अशक्य नाही. पण आपल्याला काय सांगितलं, तुम्ही गरीब का, तर पूर्वजन्मीचा पाप म्हणून तुम्ही गरीब. मग श्रीमंत होण्यासाठी काय करा, शांती करा, यज्ञ करा, नारायण नागबळी करा, काशी करा, वैभव लक्ष्मीचं पारायण करा, मग तुम्ही श्रीमंत व्हाल. वैभव लक्ष्मीचं पारायण करून लोक जर श्रीमंत झाले असते, तर ज्यानं वैभव लक्ष्मीची पोथी छापली तो टाटा बिर्ला अंबानीचा बापच झाला असता ना. त्यामुळे स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही, हे सांगायला हिंमत लागते. आणि हिंमतवान व्यक्तीचं कार्य आहे. म्हणून तुकाराम महाराज क्रांतिकारक आहे. ते प्रवाहपतीत नाहीत, ते प्रवाहाच्या विरुद्ध लढणारे होते, रडणारे नव्हते. तुकाराम महाराजांवरती अनेक संकट आली, तुकाराम महाराज संकटाला सामोरे जाणारे होते, संकटाला संधी समजणारे होते. आणि जे महापुरुष कोण असतं, जे संकटाला संधी समजतात ते महापुरुष असतात. आणि जे संकटातून पळून जातात ते महापुरुष होऊ शकत नाहीत. संकटाला संधी समजणारे संत तुकाराम महाराज होते. म्हणून संकटामध्ये ते गर्भगळी झाले नाहीत, नावमेद झाले नाहीत, हिमतीने संकटाला सामोरे आले. त्यांच्यावर देखील हल्ले झाले, छळ झाला, उपमर्द झाला, त्यांची बदनामी झाली, त्यांची अवहेलना झाली, त्यांचं चारित्र्यहनन करण्यात आलं. पण संत तुकाराम महाराज डगमगले नाहीत, हतबल झाले, निराश झाले नाहीत, लढण्यासाठी पुढे आलेले आहेत. आणि त्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात संत तुकाराम महाराज लढतात, बुद्धिप्रामाण्यवाद सांगतात. तुकाराम महाराजांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त याला विरोध केला. हे क्रांतिकारक व्यक्तीचं काम आहे. त्या काळामध्ये भविष्य, पंचांग, मुहूर्त, यज्ञ, कर्मकांड याला विरोध करणं सामान्य गोष्ट नव्हती. तुकाराम महाराज म्हणाले, मेळवणी नरनारी, मेळवणी नरनारी शकून सांगती, नानापरी तुका म्हणे ऐसे मैंद, तयापासी नाही गोविंद. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, तयांचा मासी कंटाळा त्याचे तोंड न पाहावे. ज्योतिष, भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहणाराचं थोबाड सुद्धा बघू नका. पंचांग, भविष्य, मुहूर्त, शकून, अपशकून पाहणाराचं थोबाड सुद्धा बघू नका. किती क्रांतिकारक असतील. आज हिंमत आहे का असं सांगायची? वारकरी कीर्तनकारांची, प्रवचनकारांची सांगायची हिंमत आहे का? तुकाराम महाराजांचा अभंग आहे हा.
मिळवणी नरनारी शकून सांगती नाना परी तुका म्हणायचे मैंद तयापासी नाही गोविंद सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान तयांचा आंबासे कंटाळा त्याचे तोंड न पाहावे ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त पांढराचं थोबाड सुद्धा बघू नका. आज काय अवस्था आहे? आज आपल्या देशातले शिकलेले लोक भविष्य पाहतात, पंचांग पाहतात, मुहूर्त पाहतात, ज्योतिषाकडे जातात. बंगला बांधायचं म्हटलं तर वास्तुशास्त्र पाहतात. मग सांगितलं जातं घराचं तोंड इकडं असावं, किचन कट्टा तिकडं असावा, बेडरूम इकडं असावं. घराचं तोंड कुणीकडे आहे महत्त्वाचं नाही, घरात येणारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. दिशाला नाव माणसाने दिली. दळणवळणासाठी दिशाला नावं आली आणि दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. कोणताही दिवस वाईट नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर असेल, विक्रम संवत्सर असेल, शालिवान शक असेल किंवा हिजरी कॅलेंडर असेल, ही सगळी कॅलेंडर मानव निर्मित आहेत. आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलेलं आहे. कोणताही दिवस वाईट नाही. आजच्या दिवसाला बुधवार म्हणावं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. का सूर्यावरती लिहिले का संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे? नाही लिहिलेलं. म्हणजे दिवसाला नावं माणसाने दिली. कोणताही दिवस वाईट नाही, कोणती दिशा वाईट नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की भविष्य पंचांग मुहूर्त पाहू नका. हे क्रांतिकारी आहे तुकाराम महाराजांचं. म्हणजे तुकाराम महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, विज्ञानवादी आहेत. तुकाराम महाराज म्हणाले जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मकुशाले वरीवरे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काय दगडधोंड आहेत. जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मकुशाले वरीवरी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दगडधोंड आहेत. माणसावर प्रेम करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रांजल्या गांजल्यांची सेवा करा, गरिबांना मदत करा, सामान्यातल्या सामान्य लोकांना मदत करा. हा खरा परमार्थ आहे. ही खरी भक्ती आहे. विठ्ठलाचं नामस्मरण. यज्ञाची गरज नाही, कर्मकांडाची गरज नाही, होम हवनाची गरज नाही, तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मकुशले वरीवरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कष्ट करा. म्हणून तुकाराम महाराज कुंभमेळ्याला सुद्धा विरोध करतात. कुंभमेळा ही आपली धार्मिक परंपरा नाही असं स्पष्टपणे तुकाराम महाराज सांगतात. काय सांगतात? आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी अंतरी पापाची कोडी वरी वरी बोडी दाढी बोडीले ते निघाले काय पालटेले अवघे पाप गेल्याची काय कोण नाही पालटेले अवघड. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. एखाद्या कुंडामध्ये किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान केलं म्हणून तुमचं पापक्षालन होणार नाही. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. तुम्ही किती तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलात आणि पाणी स्वच्छ नसेल तर तुमचं अंग कसं स्वच्छ होणार? आणि अंग स्वच्छ झालं तर तुमचं अंतःकरण कसं स्वच्छ होणार? आता तर गंगेच्या पाण्यापेक्षा सॅनिटायझरला जास्त किंमत आलेली आहे. म्हणजे कुठे गेला तर तुम्हाला पहिल्यांदा सॅनिटायझर देतात. कोणाच्या घरी जावा, कुठल्या कार्यालयात जावा, बँकेत जावा, कुठेही जावा, तुम्हाला पहिल्यांदा सॅनिटायझर देतात. म्हणजे मग एखाद्या नदीतलं तीर्थ श्रेष्ठ का सॅनिटायझर श्रेष्ठ? आणि गंगा नदी तर इतकी गलिच्छ झालेली आहे, ती गंगा शुद्धीकरणाची मोहीम केंद्र सरकारला हाती घ्यावी लागते, तरतूद करावी लागते गंगा शुद्धीकरणाची. अशा अनेक नद्या गलिच्छ झालेल्या आहेत, प्रदूषित झालेल्या आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं जाऊन या तीर्था काय तोवा केले चर्मप्रशले वरीवरी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. आपल्याकडच्या अनेक लोक काशीला जातात, कुंभमेळ्याला जातात. आता कुंभमेळ्याला ज्या ठिकाणी गंगा का पवित्र जल म्हणून स्नान केलं जातं त्या कुंडातलं पाणी प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासलं तर त्या पाण्यामध्ये 53% मूत्र सापडलं. काही लोक म्हणतील की कुठून आलं इतकं मूत्र? 25-30 लाख लोक आले होते, पाय ठेवायला जागा नव्हता. लघवी करायचं म्हटलं तर 2-4 किलोमीटर दूर जावं लागतं आणि त्या भानगडीत कोण पडत नाही. आणि तिथे नियम कसा आहे? अगोदर हिमालय, माउंट आबू इगळ्या पीठाचे पीठाधिपती त्याने अगोदर कुंडामध्ये स्नान करायचं आणि मग त्यानंतर भोळे बाबडे गावकरी कष्टकरी कामकरी शेतकऱ्यांनंतर स्नान करायचं. मग हे साधू पहाटे कुंडामध्ये स्नानासाठी उतरले की सगळेच प्रोग्राम एकदम उरकून घेतात. ते कुंडातून बाहेर आले की पाणी राहिलं 47% आणि मूत्र झालं 53%.
त्यात आपले बाळे बाबडे लोक गंगा का पवित्र जल स्नान करून थांबत नाहीत, बाटलीत भरून गावाकडे आणतात आणि गावाकडे आल्यानंतर कार्यक्रम पत्रिका छापतात. आमच्या घरी गंगेच्या पाण्याचं उद्यापन सकुटुंब सपरिवारे अगत्य येण्याचे करावे. आणि मग आपल्याकडचे अनेक लोक पाहुण्यांच्या गंगापूजनाच्या कार्यक्रमाला जातात, सकुटुंब जातात, लहान मुलांना घेऊन जातात. आणि मग तिथं गेल्यानंतर चमच्याने दिलं जातं, घ्या. हिमालयातील साधूचं, माउंट आबूच्या साधूचं, हिमालयात वेगळ्या ठिकाणच्या साधूचं ते तीर्थ लहान मुलांच्या हातात दिलं की लहान मुलं एकदम म्हणतात, ओरडतात. काय ओरडतात? मम्मीला खारट लागतंय. आता मुलांना जसं खारट लागतं तसं मम्मी पप्पाला पण खारटच लागतं, त्यांना गोड नाही लागत. पण मम्मी पप्पाचं गणित वेगळं, तेवढंच भारी महाराजाचं असेल तर. धर्माच्या नावाखाली मूत्र कोणी पाजलं याबद्दल चिड यायला हवी. आणि ती चिड तुकाराम महाराजांना आली. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, आली सिंहस्थ पर्वणी नाव्या बट्टा, झाली दणी अंतरी पापाची कोडी, वरी वरी बोडी दाडी बोडीले ते निघाले, काय पालटले अवघे, पाप गेल्याचे काय खुन, नाही पालटले अवगुण, तुका म्हणे अवघा सीन. म्हणजे हे काय आहे? सगळं नाटक आहे, ढोंग आहे सगळं. हे सगळ्या कर्मकांडातून फलप्राप्ती काही होणार नाही. अशा पद्धतीचं विचार 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी मांडले. आग पाकड झाली, आग पाकड. मंबाजी भट, रामेश्वर भट पिसाळले, चौताळले. तुकाराम महाराजांना मारण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांची गाथा इंद्रायणीने बुडवली. तुकाराम महाराज डगमगले नाहीत, निराश झाले नाहीत. तुकाराम महाराज लढणारे होते, रडणारे नव्हते. जीवनामध्ये अनेक संकट येत असतात. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला संधी नाही. संकटाला संधी समजणारे महापुरुष होत असतात. शिवाजीराजे, संभाजीराजे, तुकाराम महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बुद्ध, महावीर, असे अनेक महापुरुष आहेत आपल्या देशात की ज्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. संकटाला ते सामोरे गेले, संकटातून पळून नाहीत गेले ते. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे विचार हे क्रांतिकारक विचार आहेत, परिवर्तनवादी विचार आहेत. आणि पुढे जाऊन तुकाराम महाराज काय म्हणतात पहा. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच रूपे, आई वडील तुझ्यापाशी कशाला करतो काशी. आई वडील हे सगळ्यात मोठं दैवत आहे. आई वडील हे काशी तीर्थक्षेत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. आई वडिलांना सोडता आणि तीर्थक्षेत्राला जाता. अनेक लोक आई वडिलांना सांभाळत नाहीत, आई वडिलांना सुविधा देत नाहीत. आई वडील जन्म देतात, लहानाचे मोठे करतात, आपल्याला शिक्षण देतात. आपल्या पायाला जखम झाली तर आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतात. आणि तीच मुलं मोठी झाल्यानंतर, शिकल्यानंतर काय करतात? आई वडिलांना विसरतात. आई वडिलांकडून खाऊ पिऊ घालण्याचे पैसे घेणारे काही महाभाग आपल्या देशामध्ये आहेत. किती दुर्दैवी गोष्ट आहे. ज्याला आई वडिलाची लाज वाटते त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. जे आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांना जगण्याचा अधिकार नाही, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. तुकाराम महाराज काय म्हणाले? का महान आहे तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच रूपे. तुम्हाला देव पाहिजे ना. देव आहे असा वदवावी वाणी, नाही असा मनी अनुभवावा. तुमच्या स्वाधीन दैवत असती तरी का मरती तुमची पोरं. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला, तुमच्या ताब्यात देव आहेत ना, तुम्ही देवाचे पुजारी आहात ना, मंदिराचे अधिपती आहात ना, देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहतात ना. मग रोगराई आल्यानंतर, एखादा आजार आल्यानंतर तुमची मुलं का बळी पडतात? का देव वाचवायला आला नाही? तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी विचारलं. आज आपण विचारू शकतो. कोरोना आला, कुणी वाचवलं? डॉक्टरांनी वाचवलं, पोलिसांनी सुविधा दिल्या, सफाई कर्मचाऱ्यांनी सेवा दिली, मेडिकल फील्डनं औषधं दिली, फार्मासिस्टने औषधं दिली. आणि त्यावेळेस आपल्या देशातली सगळ्या धर्माची देवालये बंद होती. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्या काळातील पुजाऱ्यांना प्रश्न विचारला, तुमच्या स्वाधीन दैवत असती तरी का मरती तुमची पोरं. देव आहे असा वदवावी वाणी, नाही असा मनी अनुभवावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. पण तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच रूपे. तुम्हाला देव पाहिजे ना, देव हवा आहे ना. आपल्या घरातील आई वडील हे
देवापेक्षा श्रेष्ठ आहेत, हे खरे देव आहेत. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. जो तुमच्या गावातील गरीब असेल, उपेक्षित असेल, वंचित असेल, ज्याला वैद्यकीय सुविधासाठी आवश्यक गरज आहे, ज्याला शिक्षणासाठी मदत हवी आहे, त्याला मदत करणं हा खरा परमार्थ आहे. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. आणि म्हणून तुका म्हणे माय बापे अवघे देवाचीच रूपे, आई वडील तुझ्यापाशी कशाला करतो काशी. अनेक लोक काशीला जातात. काशीला गेल्यानंतर सगळं पापक्षालन होतं. म्हणजे पुन्हा म्हणजे जे काय पाप केलेलं आयुष्यभर ते काशीला गेल्यानंतर त्या काशीला गंगे स्नान केल्यानंतर पापक्षालन होतं, पुण्य मिळतं. म्हणजे लायसन रिन्यू करायला जातात. म्हणजे एकदा पाप धुतले की पुन्हा पाप करायला मोकळा अजून. आपल्याकडचे अनेक लोक जे वैदिक परंपरा मानतात, ब्राह्मणी परंपरा मानतात, असे अनेक लोक आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये वाराणसीला जातात आणि वाराणसीला मृत्यू यावा म्हणजे आपल्याला स्वर्गद्वारामध्ये प्रवेश मिळेल. तिथं जाऊन मृत्यूची याचना करणारे, आराधना करणारे अनेक भाविक भक्त आपल्या देशामध्ये आहेत. पण संत कबीरांची कथा अशी आहे की संत कबीर हे वाराणसीला जन्मले, वाराणसीचे लहानाचे मोठे झाले व मृत्यू समय जवळ आल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे त्यांना ज्यावेळेस वाटलं की आता आपलं आयुष्य अंतिम टप्प्यात आलेलं आहे, तर ते काशीला थांबले नाहीत, तर काशीपासून एक 100-200 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, त्या गावाला गेले आणि तिथं मृत्यू पावले. ते म्हणाल त्यांना दाखवून द्यायचं होतं की काशीला आल्यानंतर पुण्य मिळतं, मृत्यू झाल्यानंतर हे खोटं आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. यातून काय सांगायचं होतं की कुठलीही भूमी अशुभ नसते, अवैध नसते, हेच कबीरांना सांगायचं होतं. आणि संत रोहिदास सुद्धा काशीला जन्मले, काशीला वाढले. त्यांचा कर्मभूमी देशभर जरी असली तरी काशी त्यांची जन्मभूमी होती. पण संत रोहिदास कधीही गंगेच्या तीर्थाचं पावित्र्य आहे या विचाराचे ते नव्हते. जसं गंगा नदीचं पाणी, तसं सीनेचं पाणी, तसंच भीमेचं पाणी, तसं इंद्राणीचं पाणी, तसं गोदावरीचं, नर्मदेचं, तापीचं, कृष्णेचं, तुंगभद्रेचं, कावेरीचं, नद्यात का भेदभाव करायचा या मताचे संत रोहिदास होते. आणि म्हणून संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की काशीला गेल्यानंतर पुण्यप्राप्ती होते हे चूक आहे. म्हणून तुका म्हणे माय बापे अवघे देवाचीच रूपे, आई वडील तुझ्यापाशी कशाला करतो काशी. आई वडील हे सगळ्यात मोठं दैवत आहे. तुला काशीला जायचं आहे ना, आई आणि वडील हे काशी आहे. काशी तीर्थक्षेत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. आई वडिलांची सेवा करा, त्यांना आनंद द्या, त्यांना चांगली वस्त्र द्या, त्यांना चांगलं अन्न द्या, त्यांचा आदर सन्मान करा. हा खरा परमार्थ हे संत तुकाराम महाराज सांगतात. पण आपल्याकडचे अनेक लोक जिवंतपणे आईवडिलांना सांभाळत नाहीत आणि मृत्यूनंतर काय करतात, तेरवी करतात, पिंडदान करतात, केस कापतात, नैवेद्य दाखवतात. तो नैवेद्य खाण्यासाठी कुणाची वाट पाहतात, कावळ्याची. आता आपला बाप काय कावळा होता का, आपली आई काय कावळी नव्हती का. कावळ्याची पर्सनॅलिटी आणि आपल्या आईवडिलांची पर्सनॅलिटी कुठंतरी साम्य आहे का, नाही. म्हणजे आपण जर कोणाला म्हणालो तुझा बाप कावळा, तुझी आई कावळीन, राग येईल का नाही लोकांना. म्हणजे आईवडिलाचं व्यक्तिमत्व आणि कावळ्याचं व्यक्तिमत्व कुठेही साम्य नाही. पण आईवडिलाला कावळा समजणारे आणखीन आपल्या देशामध्ये अनेक लोक आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्या परिवारामध्ये आहेत, आपल्या सभोवताली आहेत, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या भाऊबंधामध्ये आहेत, नातेसंबंधामध्ये आहेत, कावळ्याला नैवेद्य दाखवणारे. जणू का आपला आईबाप कावळेच होते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तेरवी करणं, पिंडदान करणं, केस कापणं, नैवेद्य दाखवणं आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहणं अधर्म आहे, हे चूक आहे, हे तर्कसंगत नाही, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण आपले आईवडील काय कावळे नव्हते. बरं, एका कावळ्याने घास शिवला तर आपण समजू शकतो, व 4-5 कावळ्याने घास शिवला तर काय 5 बाप होते. आईवडिलांची बदनामी आहे का नाही. मी एका तालुक्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्यानंतर मला असं समजलं की त्या तालुक्यामध्ये कावळ्याचं प्रमाण अत्यल्प आहे, दुष्काळी तालुका आहे. तर तिथं एका व्यक्तीनं कावळाच पाळला आहे. फोन येतो त्यांना, हॅलो स्मशानभूमी द्या, कावळा नाही. मग कावळेवाले जातात कावळा घेऊन, त्या कावळ्याच्या पायाला दोर बांधलेला असतो
तो कावळा स्मशानभूमीत गेला की नैवेद्याला स्पर्श केला की ते 1000 रुपये फी घेतात, लगेच दुसऱ्या गावाला. असा त्यांचा व्यवसायच आहे. आता तो 2 कावळे घेतलेत असं मला समजलं, म्हणजे 2 मुलं ठेवले ती आणि फोन आला की ते पाठवतात. म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये ते 2 कावळे फिरतात. जणू काय सगळ्या तालुक्याचे बाप हे दोघेच. ही अंधश्रद्धा आहे, मूर्खपणा आहे हा, वेडेपणा आहे हा. आणि म्हणून आई वडील हे कावळे नव्हते, आई वडील ही माणसं आहे ती. मानवाची व्यक्तिमत्व आणि कावळ्याचे व्यक्तिमत्व वेगळं आहे. मानव हा एक ह्युमन बिंग्स, तो एक मानव प्राणी आहे. आणि कावळा हा पक्ष्याच्या गटात येतो, मानव हा पक्ष्याच्या गटात येत नाही. आणि कावळा काय माणसाच्या गटात येत नाही. कावळा हा पक्षी आहे, बर्ड्स आणि ह्युमन बिंग्स असा फरक आहे दोघात. हे आता सुद्धा आपण धाडस करू शकत नाही. सांगू शकतो का आपण स्मशानभूमीत कावळ्याला नैवेद्य दाखवू नका, कावळा काय आपला बाप नव्हता, हे सांगू शकतो का आज तरी? आपण नाही सांगू शकत. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी काय म्हणाले? भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणच जेवी. तुकाराम महाराज म्हणतात भुकेल्या लोकांना अन्न देत नाही तुम्ही, भुके नाही अन्न. भुकेल्या व्यक्तीला तुम्ही अन्न देत नाही, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मृत्यूनंतर मात्र पिंडदान करता, ही तो चाळवा चाळवी फसवणूक आहे. ही कोणाची फसवणूक आहे? स्वतःची, आईवडिलाची आणि आपल्या संस्कृतीची फसवणूक आहे. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, ही तो चाळवा चाळवी केले आपणच जेवी. आपणच खातो ना, कोण खातं सांगा? आपणच खातो. त्यामुळे मृत्यूनंतरचं कोणतंही जीवन नाही. त्यामुळे जिवंतपणे आईवडिलांना सांभाळा. तुकाराम महाराज कसला आग्रह धरतात? जिवंतपणे आईवडिलांना सांभाळा, जिवंतपणे त्यांना अन्न द्या, जिवंतपणे त्यांना वस्त्र द्या, जिवंतपणे त्यांचा सन्मान करा. मृत्यूनंतरचं कोणतंही जीवन नाही. स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही. पण आपल्याकडे काय वैदिक परंपरेने सांगितलं? नैनम छिंदन्ते शस्त्राणी नैनम दहती पावकः. आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला कोणी भिजवू शकत नाही, आत्म्याचे कोणी तुकडे करू शकत नाही. आत्मा अमर आहे, आत्मा शरीर बदलतो, शरीर नाशिवंत आहे. काय घेऊन आला होतास तू, काय घेऊन जाणार आहेस तू? शरीर नाशिवंत आहे. म्हणजे जिवंतपणे क्लेश द्यायचा शरीराला, क्लेश. हे खाऊ नका, ते खाऊ नका, क्लेश. तुकाराम महाराज या मानवी जीवनाचा आनंद घ्या म्हणून सांगतात. तुकाराम महाराजांनी स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म नाकारले. गरिबांना स्वर्गाचं आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आलेल्या आहेत. तुम्ही हे यज्ञ करा, ती शांती करा, नंतर तुम्ही स्वर्गात जाल, हे नाही केलं तर नरकात जाल. पाहिलाय का कोणी स्वर्ग नरक? जसे परदेशात जाऊन व्यक्ती आपल्याला भेटले, आपण काय म्हणतो? फॉरेन रिटर्न. आपल्या देशाचे प्रधानमंत्री जगातल्या बहुतेक देशात जाऊन आले, फॉरेन रिटर्न. तसं तुम्हाला तुमच्या गावामध्ये असा एखादा व्यक्ती भेटला का? अमुक अमक्याग्रस्त स्वर्ग रिटर्न आहेत, गेली 100 वर्ष झाले स्वर्गात आहेत. पण आजच गौरी गणपतीचा सण असल्यामुळे रजा टाकून खाली उतरलेले आहेत. भेटला तुम्हाला कोण गावात? अमुक अमक्याग्रस्त नरक रिटर्न आहेत, गेली 10 वर्ष झाली नरकात आहेत, पण जामीनवर सुटून आजच खाली उतरलेले आहेत. भेटला? नाही. स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही, असंही संत तुकाराम महाराज म्हणालेले आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, येथे मिळतो दही भात, वैकुंठी नाही त्याची मात. तुम्ही काबाड कष्ट जर कराल, या भूमीवरती, या जीवनावरती प्रेम करा, या जगण्यावरती प्रेम करा, मानवी देहावरती प्रेम करा. संकटाला घाबरून जाऊ नका, संघर्ष करा. हे जीवन खूप आनंददायी आहे, हे जीवन खूप महत्त्वाचं आहे. या जीवनाचा कधी तुम्ही त्याग करू नका. या जीवनामध्ये कधी नैराश्य येऊ देऊ नका. नैराश्य आलं म्हणून तुम्ही जीवनाच्या पळून जाऊ नका जीवनातून. या म्हणजे तुकाराम महाराज आत्महत्येला विरोध करतात. तुम्ही मानवी जीवनावरती प्रेम करा. इथं जर कष्ट केलं, प्रयत्न केला तर तुमच्या समस्या दूर होतील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, येथे मिळतो दही भात. तुम्ही या पृथ्वीवरती काबाड कष्ट केलं तर चटणी भाकर तर मिळेल. दही भात म्हणजे स्वस्त अन्न. सगळ्यात स्वस्त काय तर दही भात. दह्याला जास्त किंमत नाही, भाताला जास्त किंमत नाही, दही भात स्वस्त. येथे मिळतो दही भात. तुकाराम महाराज म्हणतात, इथं काबाड कष्ट केलं तर दही भात तर मिळेल, चटणी भाकरी मिळेल. येथे मिळतो दही भात, वैकुंठी नाही त्याची मात. वैकुंठात तुम्हाला हेही मिळणार नाही, दही भात पण मिळणार नाही. आणि आपल्याला काय सांगतात? स्वर्ग वैकुंठामध्ये
चिंतामणी आहे. तुम्ही जो मनात विचार आणाल ती वस्तू तुम्हाला मिळेल चिंतामणी. कल्पवृक्ष, कामधेनू, कामधेनू नावाची गाय आहे. ती गाय तुमच्या सगळ्या कामना पूर्ण करते, तुमची इच्छापूर्ती करते. आणि कल्पवृक्ष नावाचा वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली बसले की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला जे हवं ते मिळतं. कुठलीही अपेक्षा करा तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात हे खोटं आहे. खोटारड्याच्या विरोधात तुकाराम महाराज होते, सनातन्यांच्या विरोधात तुकाराम महाराज होते. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले, हे खोटं आहे. हे चिंतामणी नाही, कल्पवृक्ष नाही, कुठला कामधेनू नावाची गाय नाही. हे वैकुंठातलं जे वर्णन केलं जातं ते खोटं आहे. तुकाराम महाराज खोटारड्यांच्या विरोधात होते आणि ते परखडपणे सांगत होते. येथे मिळतो दही भात, वैकुंठी नाही त्याची मात. वैकुंठात तुम्हाला हे मिळणार नाही. भय नाही जन्म घेता, ह्या जन्माची मला भीती नाही. तुकाराम महाराज लढणारे होते, रडणारे नव्हते. भय नाही जन्म घेता, मला या जन्माची भीती नाही. मी नाही घाबरत कुणाला. किती धमक्या द्या तुम्ही, किती हल्ले करा, मारण्याचा प्रयत्न करा. भय नाही जन्म घेता, मोक्ष बदा हनवलाता. तुका म्हणे आता मजन लगे सायुज्यता. मोक्षाला लाता घाला म्हणतात तुकाराम महाराज. त्या सायुज्यपद मला नको. या वैदिक परंपरेमध्ये अध्यात्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की मोक्षाचे 4 प्रकार: समीपता, सलोखता, सलीलता आणि सायुज्यता. समीपता, सलोखता, सलीलता आणि सायुज्यता. सायुज्यपद हे मोक्षाचं अत्युच्च पद आहे, थेट इंद्राची चेरच. त्याला तुकाराम महाराज काय म्हणतात, सायुज्य पदाला अत्युच्च क्लास 1 मोक्ष सायुज्यता. भय नाही जन्म घेता, मोक्ष पदा हनवलाता. आणि तुका म्हणे आता मजन लगे सायुज्यता, मला सायुज्य पदाची गरज नाही. सायुज्य पदाला लाता घाला, मोक्षाला लाता घाला, स्वर्ग नरक वैकुंठ याला लाता घाला, मला हे मान्य नाही. मग मी कशावरती प्रेम करतोय, जीवनावरती प्रेम करतो. मला संघर्ष आवडतो, अन्यायाविरुद्ध लढायला आवडतं, अज्ञानाविरुद्ध लढायला आवडतं, अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढायला आवडतं, सनातन्यांच्या विरुद्ध लढायला आवडतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्याकडे हिंमत होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप, दावी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती. जे समाजाला फसवतात, जे धर्म म्हणून सांगतात, पण खरं तर ते समाजाचं शोषण करत असतात. जे समाजाला सत्य सांगत नाहीत, शोषण करतात, फसवतात, लुटतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकून करते पाप, दावी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. अशा भामट्यांची संगत सोडा, खोटारड्या लोकांची संगत सोडा. तुकाराम महाराज म्हणाले, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. कीर्तनकारांना, प्रवचनकारांना तुकाराम महाराज सांगतात की जिथं तुम्ही कीर्तन करणार आहात ना, त्या संयोजकाचं पाणी घेऊ नका, अन्नही सेवन करू नका, मानधन तर सोडाच. हे तुमचं व्रत आहे. लोकांना संबोधित करणं, प्रबोधन करणं, लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढणं, लोकांना सत्य सांगणं, अंधश्रद्धेची तुमची जबाबदारी काय आहे? शिकलेल्या लोकांची, विचारवंतांची, अभ्यासकांची जबाबदारी आहे की तुम्ही समाजाला शहाणं करणं. आणि तुम्ही तर ते मानधन घेता. कीर्तनकारांचे मानधन ऐकलं पाकिट 1,50,000, 70,000, 25,000. कशाला पाहिजे तुम्हाला? तुकाराम महाराजांनी सांगितलं, जेथे कीर्तन करावे तिथलं अन्न न सेवावे. तुम्ही अन्नसुद्धा सेवन करू नका, इतकं तुम्ही निस्वार्थी राहा. मी म्हणणार नाही तुम्ही एकदमच लगे अन्न सेवन करू नका, पाणी घेऊ नका, त्यांचा पाहुणचार घ्या. आज आपण व्यावहारिक राहिलं पाहिजे. तुम्हाला जाण्या येण्यापुरतं, तिकिटापुरतं जाण्या येण्यापुरतं ठीक आहे ना, स्वखुशीनं जर का देत असतील तेवढं. पण 50,000, 1,00,000, 25,000 कीर्तनकारांची, अनेक वक्त्यांची मानधनं किती? 50,000, 25,000, 1,00,000. म्हणून माझी विनंती आहे की जे कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, माझा काय हक्क नाही तुमच्यावरती, पण माझी विनंती आहे, मी एक तुकाराम महाराजांचा अनुयायी, वारकरी म्हणा, वारकरी, पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी आहे मी, तुकाराम महाराजांच्या विचारांचा अनुयायी, पायिक आहे. विनंती आहे, जे कोणी कीर्तनकार असतील, प्रबोधनकार असतील, संयोजक जेवढं देतील तेवढंच घ्या. ते त्यांची काय भाजी भाकरी असेल, काय जेवण असेल ते करा.
पण 50,000 रुपये खात्यावर जमा करा, आधीच बुकिंग करा. तुका म्हणे ऐशा नरा मोजूने हाणाव्या पायजारा. जे भामटे आहेत ना, असे जे भामटे आहेत त्यांना तुकाराम महाराजांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप, दावी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती. अशा भामट्यांची तुम्ही संगत सोडा, सन्मार्गाला लागा. असे संत तुकाराम महाराज होते. उपेक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी, श्रमकऱ्यांचा विचार करणारे होते. संत तुकाराम महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजीराजांचा उदय झालेला आहे. शिवाजीराजांच्या आणि तुकाराम महाराजांचा संबंध होता. तुकाराम महाराजांच्या अनेक कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित होते. पुणे किंवा लोहगाव असेल, वाघोली, देहू हा शिवाजीराजांच्या आजूबाजूचा भाग होता. आणि म्हणून डॉक्टर सदानंद मोरे सर तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे की संत तुकाराम महाराजांचे पायिकीचे सुद्धा अभंग आहेत. पायिक कसा असावा, जोपर्यंत आपला राजा, आपला प्रमुख नियोजित स्थळी, सुरक्षित स्थळी पोचत नाही तोपर्यंत पायिकांनी आपली जागा सोडू नये. शिवाजी काशे, जिवाजी महाले, बाजी प्रभू, मुरार बाजी देशपांडे, हंबीराव मोहिते, येसाजी कंक, वीरबाजी पासलकर, वाघोजी तुपे, गोदाजी जगताप, रामजी पांगेरा, बहिरजी नाईक असे जे सहकारी लाभले, कान्होजी जेथे, असे जे सहकारी लाभले छत्रपती शिवाजीराजांना, कुठून आले? म्हणजे संत तुकाराम महाराजांनी पुणे परिसरामध्ये केलेलं प्रबोधन, तेच वारकरी पुढं मावळे आहेत. मावळे आणि वारकरी वेगळे नाहीत. हे मावळे तुकाराम महाराजांच्या विचाराचे अनुयायी आहेत आणि ते छत्रपती शिवाजीराजांचे मावळे झालेले आहेत. स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये तुकाराम महाराजांच्या विचाराचा खूप मोठा वाटा आहे. कुठलीही क्रांती विचारावर होते. क्रांती आहे कधी पैशावरती, संपत्तीवरती क्रांत्या होत नसतात. क्रांती नेहमी विचारावर होते. जगातली कुठलीही क्रांती असू द्या, विचार क्रांती घडवतो. आणि स्वराज्याचा विचार, स्वराज्य निर्माण करण्याचा जो विचार होता, जसा शहाजीराजे जिजाऊने दिला तसा संत तुकाराम महाराजांनी सुद्धा या ठिकाणची वैचारिक पार्श्वभूमी तयार केलेली होती. आणि म्हणून क्रांतिकारक तयार झाले. शिवाजीराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, जपमाळ ओढत बसले नाहीत. यश मिळवण्यासाठी आता तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावं लागतं, चातुर्यपणा लावावं लागते. वास्तव छत्रपती शिवाजीराजांना माहिती होते. मग शिवाजी महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते. शिवाजीराजांना ज्यावेळेस राजाराम नावाचा मुलगा झाला, मुलाचा जन्म पालता झाला, पुरोहित म्हणाले मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. पुरोहितांनी विचारलं कसं, तर शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. उद्गार शिवाजीराजांचे. स्वराज्याची जी पार्श्वभूमी, वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्याचं ऐतिहासिक काम संत तुकाराम महाराजांनी केलं. तुकाराम महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते, समतावादी होते, स्त्रियांचा आदर करणारे होते, सन्मान करणारे होते. व्यसनाधीनतेला संत तुकाराम महाराजांनी विरोध केला. तुकाराम महाराज म्हणतात, ओढुनी तंबाखू काढीला जे दुर बुडेल ते घर तेणे पापे. तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन केलं तर घर बुडेल. घर बुडेल म्हणजे इंद्राणीत बुडेल, भीमा नदीत बुडेल असं नव्हे. घर बुडेल म्हणजे घरात माणूसच उरणार नाही, वंशच उरणार नाही ना. जर का गुटखा, त्या काळात गुटखा नव्हता पण गांजा होता, तंबाखू होती, त्याला विरोध करतात तुकाराम महाराज. ओढुनी तंबाखू काढीला जे धुरं बुडेल ते घर तेणे पापे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन कराल घर बुडेल. व्यसनाधीनतेला विरोध करणारे तुकाराम महाराज. आज काय अवस्था आपल्या देशामध्ये, चरस, गांजा, आपू, कोकेन, दारू, गुटखा, तंबाखू प्रचंड प्रमाण वाढले. लॉकडाऊनच्या काळामध्ये दारू नाही मिळाली म्हणून आक्रोश केला दारुड्यांनी. पंजाबमध्ये चरस, गांजा, आपू, कोकेन, आता अमरिंदर सरकारने त्याच्यावरती आळा घातलाय, प्रमाण कमी झालंय. पण आपल्या देशाला संपवण्यासाठी कुणी अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही. तरुणांच्या खिशातील गुटख्याची पुडे असेल, तंबाखूची पुडे असेल, चरस, गांजा, कोकेन, दारू ही अणुबॉम्बपेक्षा खतरनाक आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा आग्रह होता की निर्व्यसनी राहा, कुठले व्यसन करू नका. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यात मद्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते.
निर्व्यसनी माणसंच इतिहास निर्माण करतात. व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील उभं करू शकत नाही. शिवाजीराजे, संभाजीराजे जसे निर्व्यसनी होते, मावळे निर्व्यसनी होते. आणि वैचारिक वारसा कुठून मिळाला? हा वारकरी संप्रदायाकडून, संत तुकाराम महाराजांच्याकडून मिळाला. मिळवणी नरनारी शकून सांगती नाना परी, तुका म्हणे ऐसे मैंद तयापासी नाही गोविंद. असा सनातन्यांच्या विरुद्ध लढणारे, वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध लढणारे, वेदब्राह्मणाच्या विरुद्ध लढणारे संत तुकाराम महाराज होते. 5,000 अभंग लिहिले. अभंगाची गाथा इंद्राने बुडवली. त्या अभंग संताजी जगनाडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने पुन्हा लिहून काढले. तुकाराम महाराजांची गाथा बुडवून थांबले नाहीत. तुकाराम महाराजांचा छळ केला. त्यांचा शेवट कसा झाला याबद्दल सुदाम सावरकर, डॉक्टर आहा साळुंके यांनी मतं मांडलेली आहेत. त्यांचा शेवट कसा झाला हा आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय नाही. पण अनेक लोकांची धारणा आहे की ते वैकुंठाला गेले. काही म्हणतात की त्यांची हत्या झाली. ते वैकुंठाला गेले का त्यांची हत्या झाली याबद्दल आताच्या प्रबोधनाचा आपला विषय नाही. फक्त एवढंच मी सूचित करतो की तुकाराम महाराज स्वतः वैकुंठ नाकारतात, स्वर्ग नाकारतात, पूर्वजन्म नाकारतात, पुनर्जन्म नाकारतात, नरक नाकारतात. ते तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असतील का? तुकाराम महाराज कसे होते? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जसे बोलायचे तसे वागायचे. बोलणं एक आणि वागणं वेगळं असं तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र नाही. म्हणून सनातन्यांच्या विरुद्ध लढणारे, कर्मकांडाच्या विरुद्ध लढणारे, समतेसाठी संघर्ष करणारे संत तुकाराम महाराज होते. अशा संतांची पदोपदी गरज आहे. संत तुकाराम महाराजांचे विचार क्रमिक पाठ्यपुस्तकातून प्रभावीपणे शिकवायला हवेत. आपण डॉक्टर बोर्डे सर आणि त्यांच्या सहकार्यांनी या व्याख्यानाचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण मोठ्या संख्येनं श्रोते, विद्वत जन श्रोते आलात आणि या व्याख्यानाचा लाभ घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मी ऋणात राहीन. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.